शिरपूर कृषी कार्यालयात एसीबीचा सापळा, 5,000ची लाच घेताना दोघे जेरबंद। अनुदान फाईलसाठी लाचेची मागणी, शिरपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांसह कर्मचारी अटकेत। शासकीय अनुदानाची फाईल प्रमाणित करून पुढे पाठवण्यासाठी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना शिरपूर तालुका कृषी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर सुनील पाटील याला महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथकाने रंगेहात पकडले। या कारवाई दरम्यान तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांचाही सहभाग उघड झाल्याने दोघांनाही अटक करण्यात आली। तक्रारदार बबडाज येथील बियाणे विक्रेता असून गव्हाचे बियाणे विक्रीचे सुमारे 1,40,000 रुपयांचे शासकीय अनुदान मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून 5,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदविल्यानंतर सापळा रचण्यात आला। नियोजित कारवाई दरम्यान लाचेची रक्कम स्वीकारताना सुनील पाटील याला रंगेहात पकडण्यात आले। पुढील चौकशीत तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांचाही या व्यवहारात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली। या घटनेमुळे शिरपूर कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे। सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित।